हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी काही क्षणात जाहीर होणार आरक्षण सोडत कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। जिथे अस्थिरता तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, शिंदेंच्या पक्षासोबत अजिबात जाणार नाही, भाजपला समर्थन देण्याबाबत खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य। केडीएमसी मध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती। असा निर्णय घ्यायला नको होता अशी प्रतिक्रिया दिल्याची देखील माहिती। मालेगावात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे मिळून 43 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। जलील मालेगावामध्ये येऊन करणार गटनेत्याची घोषणा। भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी। काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। काँग्रेस, सपा आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता। मुंबईतल्या शिवसेना उभाठा नगरसेविका म्हस्केंनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट। नोंदणी दरम्यान गैरहजर म्हस्के फुटल्याची होती चर्चा। भाजप आमदार नारायण कुचेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये थेट पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपासंदर्भात संभाषण। क्लिप आपली नसल्याचा कुचेंचा दावा। न्यूज 18 मराठीकडून क्लिपची पुष्टी नाही। महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून माहिती। तर महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असल्याचंही केलं नमूद। राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकेमध्ये महापौर पदासाठीची आरक्षण सोडत अवघ्या काही क्षणामध्ये जाहीर होणार आहे। या सोडतीमध्ये आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे। तर महापौर पदाची आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत देखील आता चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे। तर सध्या कायद्यामध्ये एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे। मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्याने सुरू केली जाऊ शकते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। तर उदय, राज्यातील महानगरपालिका निकालानंतर सर्वांनाच आता महापौर निवडीचे वेध लागलेले आहेत आणि त्यामध्येच आरक्षणाची सोडत आज काढली जाणार आहे। काय अधिकची माहिती? अगदी बरोबर, आपण पाहतोय की मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरती परिषद सभागृह आहे। तिथे नगरविकास मंत्रालयाकडनं ही महापौर पदाची सोडत जी आहे ती निघणार आहे। आणि ही महापौर पदाची सोडत निघत असताना कुठल्या प्रवर्गाला कोणत्या शहरामध्ये आरक्षण मिळते ह्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या, निकाल देखील लागलेला आहे। निकालानंतर अद्यापही महापौरांची सोडत जी आहे ती निघाली नव्हती, आरक्षण सोडत ती आता अखेरीस निघत आहे। कारण जर आपण बघितलं या आधीच्या ज्या प्रथा परंपरा होत्या त्यानुसार महापालिका निवडणुकाचं मतदान जे होतं त्या मतदानाच्या बरोबर एक आठवडा आधी किंवा 5 दिवस आधी ही आरक्षण सोडत जी आहे ती काढली जाते। मात्र यंदा उशीर झालेला आहे। आता ही अखेरीस महापौर पदाची सोडत जी आहे ती काढली जाते। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत जी आहे ती काढली जाणार आहे। सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची माळ कोणाच्या
कोणाच्या गळ्यामध्ये पडणार, कुठल्या प्रवर्गातील महापौरासाठी हे नगरसेवकासाठी हे आरक्षित जे आहे ते केले जाणार आहे महापौर पद, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल लागलेला आणि या 29 महानगरपालिकांचा महापौर कुठल्या प्रवर्गात असेल याची सोडत आता काही वेळातच या परिषद सभागृहामध्ये काढली जाणार आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जे सत्ताधारी आहे म्हणजे महापौर पदासाठी ज्यांनी सत्ता केलेली आहे किंवा सत्ता स्थापनेसाठी जे दावा करत आहेत, ज्यांचं बहुमत आहे, असे सर्व पक्ष जे ते सरसावलेले आहेत. त्यांच्याकडे सर्वच प्रवर्गातले जे असतील, खुला वर्ग असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल, अशा प्रवर्गातील नगरसेवक त्यांनी हेरून ठेवलेले आहेत. त्यामुळे त्या कुठल्या नगरसेवकाच्या गळ्यामध्ये आता अखेरीस ही महापौर पदाची माळ पडते हे पाहावं लागणार. याच्यानंतरची खरी जर प्रोसेस जर आपण पाहिलं तर हे आहे की महापौरांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरांची निवडणूक जी ती घोषित केली जाते आणि त्यानंतर सत्ताधारी ज्यांच्याकडे ज्या पक्षाकडे बहुमत आहे त्या पक्षाकडनं त्यांचे महापौर पदाचे उमेदवार जे आहे ते उमेदवारी अर्ज त्या महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये अर्ज दाखल करतील. त्यानंतर खऱ्या अर्थाने महापौरांची निवड जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. निश्चितच उदय, आता नेमकं काय काय होतंय सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. मनसेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण आयुक्तालयासमोर जाऊन गटाची नोंदणी करणार आहेत. मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक हे निवडून आलेत. कालच शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी जाऊन कोकण आयुक्तालयाकडे नोंदणी देखील केलेली होती. तर आपण बघतोय की आरक्षणाची सोडत आता काही वेळामध्ये निघणार आहे, पण त्यामध्येच आता कोकण आयुक्तालयासमोर जाऊन गटाची नोंदणी देखील केल्या जाते. मनसेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण आयुक्तासमोर जाऊन गटाची नोंदणी करणार आहेत. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, काल शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी कोकण आयुक्ताकडे जाऊन नोंदणी केली, आज मनसेचे नगरसेवक जाणार आहेत. काय सविस्तर माहिती आहे? त्याच बसमध्ये आहे ज्या ठिकाणी आत्ताच्या घडीला सगळे नगरसेवक उपस्थित आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे मनसेचे सगळेच नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. हे 6 नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि उर्वरित 5 नगरसेविका या सगळ्या आज गट नोंदणीसाठी कोकण भवन इथं जाणार आहेत. मनसेचा जो गट आहे त्याची नोंदणी आज केली जाणार आहे. काल आपण बघितलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांच्या गटाची वेगळी नोंदणी करण्यात आलेली आहे. आज मनसेच्या वतीनं वेगळी गट नोंदणी केली जाणार आहे. या सगळ्या नगरसेविका आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही कुटुंबीय आणि पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कुठल्याही पद्धतीचा गडबड गोंधळ या ठिकाणी गट नोंदणी होत असताना होऊ नये यासाठी पक्षाच्या वतीने सगळ्या नेते मंडळींना सुद्धा याच बसमधून पुढे पाठवलं जाणार आहे. काल आपण बघितलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक नगरसेविका अचानक आयत्या वेळेला गायब झाली होती आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला होता. परंतु आता त्या नगरसेविकेचा संपर्क झालाय आणि आज ती सुद्धा गट नोंदणीसाठी जाणार आहे. यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. गटनेता आहेत ते पक्षाचे, आज कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे? कोकण भवनमध्ये जाऊन आम्ही जो गट स्थापन करायचा असतो पक्षाचा, तो गटस्थापन सर्व नगरसेवकांना घेऊन जाऊन तिथे करायचा असतो. त्याची जी प्रक्रिया आहे कागदोपत्री ती पूर्ण आज आम्ही करू. त्याच्यानंतर मुख्यालयात जाऊन मुख्यालयात देखील त्याची एक छोटीशी प्रक्रिया असते, स्वतःचा परिचय पत्र द्यायचं असतं, तेही पूर्ण करून घेऊ. जी काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट आज करून घेऊ. आमचे 6 नगरसेवक हे स्वतःच्या घरी होते, स्वतःच्या प्रभागात सगळ्यांना मतदारांना आभार मानत होते आणि आज स्वतःहून सगळे इथे आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मनात जी शंका आहे तसं काही आमच्या पक्षात होणार नाही, काळजी करू नका. परंतु काल जी भीती होती, काल अचानक ज्या भीतीचं वातावरण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एक नगरसेविका गायब झाल्यामुळे निर्माण झालं होतं, तशी परिस्थिती तुमच्या पक्षामध्ये होती का नव्हती? काल धाकधूक वाढली होती का नव्हती? अजिबात नाही, अजिबात. सगळे आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. एकमेकांना सगळं आजच्या जे बैठकीचे निरोप आणि आज जायचं आहे त्याबद्दल आम्ही डिस्कशन एकमेकांशी करत होतो. सगळ्या माझ्याशी तर सगळ्या बोलल्यात काल. असं काही धाकधूक असाचा प्रश्नच नाही, कारण आम्ही एकमेकांच्या व्यवस्थित संपर्कातच सगळं आमचं सुरळीत चाललेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये काल जो प्रकार घडला त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांच्या मनात एकमेकांबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. मुंबईमधली काय परिस्थिती आहे? नाही, कल्याण डोंबिवलीचा विषय हा स्थानिक पातळीवर तो जे काही निर्णय झाला असेल तो झाला असेल, पण मुंबईत असं काही नाहीये. मुंबईत जे काही आहे पक्ष आदेश जो येईल त्याप्रमाणे पुढील वाटचाल होईल. नक्की. आपण पाहतोय की हे सगळे मनसेचे नगरसेवक आज कल्याण डोंबिवलीच्या कोकण भवन, नवी मुंबईतल्या कोकण भवनच्या दिशेनं निघाले आहेत. आज त्यांच्या वतीनं त्यांच्या पक्षाच्या या 6 नगरसेवकांची गट नोंदणी केली जाणार आहे.
निश्चितच प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय की मनसेचे नगरसेवक हे आज गट नोंदणी करण्यासाठी कोकण आयुक्तालयासमोर आलेले आहेत. यशवंत किल्लेदार यांच्याशी आताच प्रणालीने बातचीत केलेली आहे. जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईमध्ये होणार नाही असा विश्वास त्यांनी जनतेला दिलाय. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्यात अनेक पालिकांमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्सुकता आता वाढली आहे. भाजपला काही पालिकांमध्ये सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशामध्येच आता भाजपला समर्थन देण्याबाबत खासदार संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. जिथे अस्थिरता तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, शिंदेंच्या पक्षासोबत अजिबात जाणार नाही असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चांना उधाण आलंय. तर आपण बघतोय संजय राऊत यांचं हे मोठं विधान आहे आणि त्यामुळे आता पुढची समीकरणं बदलतील का, स्थानिक पातळीवरची गणितं बदलतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जिथे अस्थिरता तिथे आम्ही भाजप सोबत जाऊ, पण शिंदेंच्या पक्षासोबत आम्ही अजिबात जाणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरचं समीकरण काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही. इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. तर जिथे अस्थिरता आहे तिथे आम्ही भाजप सोबत जाण्याचा विचार करू, त्याबाबत निर्णय घेऊ, पण शिंदेंच्या पक्षासोबत आम्ही अजिबात जाणार नाही असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांच्याकडून आलंय. म्हणजेच शिवसेना उभाठा पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याकडून हे वक्तव्य आलेलं आहे. याचा अर्थ की शिवसेना उभाठा पक्ष हा भाजप सोबत जाण्याचा विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, पण शिवसेनेच्या सोबत जाण्याचा निर्णय हा ते घेणार नाहीत, शिवसेनेला ते पाठिंबा देणार नाहीत असं स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे. काल कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतरचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतर संजय राऊत असं म्हणतायत की ज्या ठिकाणी अस्थिरता असेल त्या ठिकाणी आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ, पण शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार नाही. पण काही ठिकाणी महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना हे लढतायत. मग त्या ठिकाणी जर असा पाठिंबा घ्यायचा असेल तर मग तिथे समीकरण काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत भाजप आमदार अतुल भातखळकर आहेत. अतुलजी, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. तर हे मोठं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे की जिथे अस्थिरता असेल तिथे भाजप सोबत जाण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ. संजय राऊतांच्या विधानाला काही एवढं महत्व द्यायची गरज नाही, कारण त्यांच्या पक्षामध्ये महत्व केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंच्या विधानांना असतं. त्यामुळे संजय राऊतांच्या विधानांना काडीतकी किंमत भारतीय जनता पार्टी देत नाही. क्रमांक 1 आणि क्रमांक 2, संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झालेला आहे आणि सर्व ठिकाणी महायुतीचे महापौर आणि महायुतीच्या अन्य पदांवर त्या ठिकाणी उमेदवार निवडले जातील. बरं, तर कल्याण डोंबिवलीमध्ये काल महायुती म्हणूनच तुम्ही तिथे लढलेला आहात, पण काल मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर देखील दोन्ही पक्षाकडून तुमच्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली की विकासासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि म्हणून आम्ही तो घेतलाही. मग तसा पाठिंबा जर उभाटा देणार असेल तुम्हाला तर तुम्ही घेणार तो पाठिंबा? आम्हाला उभाट्याच्या पाठिंब्याची गरजच नाही ना, जनतेनेच त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे उभाट्याच्या पाठिंब्याची गरज काय? बरं. आणि तुमचा प्रश्न हा तुम्ही मनसेला विचारला पाहिजे आणि राऊतांना विचारला पाहिजे की मनसेने जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर आता मनसे बरोबरची त्यांची जी काही युती आहे ती उभाटा तोडणार का? हा प्रश्न तुम्ही हो, तो तर त्यांना विचारूच, पण जर तुम्हाला पाठिंबा दिला तर भाजप घेणार नाही. थोडक्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती अभंग आहे आणि ती आम्ही सर्व ठिकाणी महायुतीचे महापौर होते.
ओके, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर संजय राऊत यांनी विधान केलं की जिथे अटीतटीची लढत असेल किंवा जिथे अस्थिरता असेल तिथे आम्ही भाजप बरोबर जाण्याचा विचार करू, पण शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार नाही. त्याला उत्तर देताना भाजपच्या आमदारांनी असं म्हटलं की आम्हाला उभाटा पक्षाची गरज नाहीये, आम्ही महायुती म्हणून लढत आहोत आणि महायुतीचाच महापौर बनेल.